आपला महाराष्ट्र डिजिटल या यूट्यूबच्या वृत्तवाहिनीवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. फेसबुकच्या आपले बदलापूर या पेजवरती आपण आज राजकीय थोडक्यात विश्लेषण करणार आहोत. एक महत्वाची घटना घडलेली आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघ म्हणजेच बदलापूर ही त्याच्यामध्ये आलंच, कारण का बरेच लोकांना बदलापूर आपण कशात आहोत हे माहिती नसतं. तर विषय असा आहे की एक राजकीय अशी उलथापालथ घडलेली आहे की सुभाष गोटेराम पवार यांचा प्रवेश शिंदे यांच्या शिवसेनेतनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या गटामध्ये झालेला आहे. आणि विधानसभेला तुम्हाला तर कल्पना आहे, जे विद्यमान आमदार आहेत, आमदार किसन कथोरे यांना भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीमध्येच त्यांचं नाव जाहीर करून त्यांची उमेदवारी ही निश्चित केलेली आहे. आणि त्यांना समोर उमेदवार म्हणून, प्रतिस्पर्धी म्हणून सुभाष गोटेराम पवार हे महाविकास आघाडीकडनं निवडणूक लढवतील असं एकूणच निश्चित झाल्याचं दिसतंय. आणि त्यामुळेच त्यांचा आता नुकताच सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि इतर जे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांच्या समोर प्रवेश झालाय. त्याच्यामध्ये मुरबाडचे अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आहेत, शिंदे शिवसेना गटाचे जे शिवसेनेचे गटाचे जे पदाधिकारी बरेच असे सगळ्यांनी प्रवेश केला असे माहिती उपलब्ध होते. आपण ह्यावरती काही जास्त चर्चा करणार नाहीये. तर विषय असा आहे की किसन कथोरे यांना टीना फॅक्टरनी, म्हणजेच देअर इज नो अल्टरनेटिव्ह, म्हणजे एखादा प्रबळ असा पर्याय नसणं हा एक मोठा त्यांच्या प्रत्येक विजयाला एक हातभार लावणारा एक घटक होता. आमदार किसन कथोरे यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा जनसंपर्क, दांडगा जनसंपर्क. म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या घरामध्ये सुद्धा ते काही असेल, कार्यक्रम असेल, दुःखद घटना असेल, त्याच्यामध्ये ते जातात, त्यांच्याशी संपर्क ठेवतात. आणि दुसरीकडे त्यांनी एक असं एक वातावरण निर्माण केलंय की त्यांच्याबरोबर एक जोडलं जातं की विकासाचे वारे किसन कथोरे वगैरे. तर ह्या दोन गोष्टींचं त्यांचं एक हे आहे, एक त्यांचं एक प्रबळ असं ते दावेदारी आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की आणि मधल्या काळात म्हणजे मुरबाड आणि बदलापूर हे दोन जे मुख्य असे हे आहेत, या मतदारसंघाचे दोन भाग आहेत, ते दोन टोकाचे आहेत. म्हणजे एक ग्रामीण विभाग आहे डायरेक्ट मुरबाड तालुक्यातला, आणि बदलापूर हे शहर आहे आणि त्याच्यातला बदलापूर ग्रामीणचा भाग असं एकूणच आहे. आणि कल्याणचा काही भाग आहे या मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये. त्याच्यामुळे दोघांचं एक सांधा साधणारं असं एक उमेदवार हे किसन कथोरे होते. आणि त्याच्यामुळे काय झालं की सातत्याने त्यांना एक आव्हान देऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. आणि त्यांचा एक मानणारा एक फार मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे. परंतु त्यांना आता एक म्हणजे राजकीय दृष्ट्या बघितलं तर एक प्रबळ असा प्रतिस्पर्धी सुभाष गोटेराम पवार यांच्या रूपाने मिळालाय. बरीच लोक या बदलापूर शहरामध्ये बाहेरून राहायला येतात. त्यामुळेच की काय असं म्हणतात की ह्या शहराला आता चेहरा राहिलेला नाहीये. चेहरा आहे तो काही ठराविक लोकांचाच आहे, परंतु फार मोठा वर्ग इथे राहायला आलेला आहे. त्यांना माहिती करता सांगतो, सुभाष गोटेराम पवार हे गोटेराम पवार जे पूर्वी आमदार होते मुरबाड विधानसभा मतदारसंघ, म्हणजे बदलापूर हा अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचा भाग होता आणि मुरबाड हा वेगळा विधानसभा मतदारसंघ होता. आणि मग पुनर्रचनेमध्ये हे दोन एकत्र झाले आणि ह्या मतदारसंघावरती आमदार किसन कथोरे हे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे जे होते, ज्याच्यामध्ये बदलापूर आणि वांगणी हा भाग त्याच्यात होता. परंतु बदलापूर आणि वांगणी हे मुरबाडला जोडून एक नवीन मतदारसंघ तयार झाला आणि त्याच्यावरती दावा आमदार किसन कथोरे यांनी दावा सांगितला. आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित होती, त्याच्यातनं त्यांनी उमेदवारी मिळवली आणि गोटेराम पवारचे विद्यमान आमदार होते, त्यांचं तिकीट त्यांनी कापून टाकलं. तर अशा परिस्थितीमध्ये काय झालं की गोटेराम पवार हे एक फार असे मितभाषी, सौजन्य असलेले किंवा सरळ माणूस, म्हणजे साधा पद्धतीचा व्यक्तिमत्व होतं. त्या एक जुन्या काळातलं व्यक्तिमत्व होते, आजही आहेत ते. पण त्यांचा हा मुलगा सुभाष गोटेराम पवार आता मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख होते शिवसेना शिंदे गटाचे, आणि जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष वगैरे होते. त्याच्यानंतर पंचायत समिती,
मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरबाड पंचायत समिती, ह्या सगळ्यांवरती त्यांचा एक चांगला नियंत्रण मागच्या काही काळात, आणि ते ऍक्टिव्ह आहेत राजकारणामध्ये. आणि मुरबाडमध्ये एक चांगलं त्यांचं एक स्वतःचं एक कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे आमदार किसन कथोरे यांना कोण आव्हान देऊ शकतं, अशा पद्धतीचं एक चित्र होतं. तर ते कुठेतरी थोड्या प्रमाणात असं म्हणता येईल की एक चांगला प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार किसन कथोरे यांच्या समोर आहे. आमदार किसन कथोरे हे सातत्याने निवडून येत आहेत, ह्यात काही शंकाच नाहीये. परंतु हे होत असताना हा सुद्धा एक फॅक्टर असतो, जसा ज्या जुन्या आमदाराला एक जेवढं त्याचं स्वतःचं एक कॉन्टॅक्ट किंवा त्याचे जे काही हे असतं, म्हणजे प्रबळ त्याचा तो दावेदारी किंवा त्याचं जे प्लस पॉइंट असतो, तसाच एक मायनस पॉइंट असतो की अँटी इन्कम्बन्सी. म्हणजे अँटी इन्कम्बन्सीचा अर्थ असा आहे की सतत सतत त्याच माणसाला निवडून दिल्यानंतर एक प्रकारचं नाराजी तयार होते त्या व्यक्तीविषयी. आणि त्याच्यामुळे मग लोकांना नवीन चेहरा हवा असतो, आणि तो चेहरा असा हवा असतो की लोक विचारतात काय निवडून येईल का तो समोरचा माणूस. तर अशा पद्धतीचं ज्यावेळेस एक चित्र निर्माण होतं की नाही नाही, सक्षम उमेदवार आहे म्हणून, त्याला काहीतरी राजकीय पार्श्वभूमी आहे, त्याला अनुभव आहे, या सगळ्या गोष्टींचं ज्यावेळेस एकत्रीकरण होतं, त्यावेळेस लोक मग समजतात की आपण काय हरकत नाही ह्याला हे द्यायला, मतदान करायला. मग दुसरा एक फॅक्टर असतो की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, असं एक आज महाराष्ट्रामध्ये दोन आघाड्यांमध्ये अशी लढत आहे. म्हणजे दोन दोन राजकीय पक्षांच्या, म्हणजे तीन पक्ष इकडे आहेत, तीन पक्ष तिकडे आहेत. लोकसभेमध्ये खूप चांगली कामगिरी महाविकास आघाडीने केली. आणि तुम्हाला तर कल्पनाच आहे की आपल्या इथे जे प्रबळ कपिल पाटील होते, म्हणजे लोकसभेचे, म्हणजे जे सातत्याने राज्यमंत्री सुद्धा होते पहिले महाराष्ट्रात, ठाणे जिल्ह्यातले, केंद्रामध्ये, अशा उमेदवाराला सुरेश म्हात्रे म्हणजेच बाळ्यामामा ज्यांना सगळ्या ह्याच्यात बोलतात आपलेपणाने, तर बाळ्यामामा हे काय उमेदवार प्रतिस्पर्धी होऊ शकतात का, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु कपिल पाटील यांचा पराभव बाळ्यामामा यांनी केला. म्हणजे त्यांनी अनेक पक्ष बदललेले बाळ्यामामांनी. त्याच्यानंतर तितकंसं काही त्यांना राजकीय पार्श्वभूमी किंवा असं काही नव्हतं की बाबा त्यांचं सतत इथे काही राबता होता. परंतु ती गणितं मांडली गेली आणि त्यांचा पराभव झाला. त्यावेळेस पण कोणाला वाटलं नव्हतं की कपिल पाटील यांचा पराभव होऊ शकतो का. खूप कमी लोकांना वाटत होतं. मला वाटत होतं की पराभव होऊ शकतो म्हणून कपिल पाटील यांचा. कारण का, तर त्याच्यामध्ये निलेश सांबरे यांचा फॅक्टर होता. त्याच्यानंतर कपिल पाटील यांना पक्षांतर्गत जो विरोध होता, तर त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला. म्हणजे किसन कथोरे यांचं सुद्धा नाव आहे त्याच्यामध्ये. आणि 100% किसन कथोरे यांनी बाळ्यामामा यांना मदत केली. आता बाळ्यामामा त्यांना मदत करतात की नाही हा नंतरचा मुद्दा. कारण का बाळ्यामामा असं म्हणू शकतात की तुम्हाला कपिल पाटीलना पाडायचं होतं म्हणून तुम्ही मला मदत केली, आता मला काही सुभाष पवार यांना पाडायचं म्हणून तुम्हाला मदत करा असं होऊ शकत नाही. असं काही म्हणजे एक आर्ग्युमेंट होऊ शकतं. मुद्दा असा आहे की हे राजकीय असं एकमेकांचं वैमनस्य काढलं गेलं. आणि तसंच काहीसं आता ह्या निवडणुकीत होऊ शकतं. सुभाष पवार हे एक जसे वडील त्यांचे मितभाषी आहेत किंवा वादग्रस्त नाही आहेत, तसेच सुभाष पवार हे सुद्धा तसेच आहेत, मितभाषी आहेत, सर्वांशी जुळून घेणारे. आणि हल्ली जे इतर जे त्या मतदारसंघातले हे असतात प्रतिभा, म्हणजे ज्यांचं प्रभावशाली नेतृत्व असतं, ज्यांचं स्वतःचं असं संस्थान असतं त्या मतदारसंघामध्ये, त्यांना असंच आमदार हवा असतो की जो मला माझं माझं काय असेल त्याच्यात हस्तक्षेप करायचा नाही, अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व सुभाष पवारांचं आहे. हे आमदार किसन कथोरे यांच्यासाठी धोकादायक आहे. कारण का, तर हल्ली हा एक ट्रेंड आहे की जसं बाळ्यामामा हे आवडून गेले लोकांना, तसं सुभाष पवार हे सुद्धा लोकांना, म्हणजे जे हे असतात राजकीय नेते असतात ना छोटे छोटे, त्यांना ते आवडू शकतात. कारण का हल्ली लोकांना ऐकणारा माणूस हवा असतो ना, आमदार वगैरे. आणि सुभाष पवार हे माझा ऐकू शकेल अशी एक भावना प्रत्येक पक्षातल्या माणसाला असू शकते. हा एक त्यांचा प्लस पॉइंट आहे. मी स्वतः त्यांना अनेक वर्षापासून ओळखतो. तर मला माहिती आहे की हे मानसिकता अशी लोकांची राहील की आपल्याला होला हो म्हणू शकतो हा माणूस. तसं आमदार किसन कथोरे यांच्या बाबतीत होऊ शकत नाही. कारण का आमदार किसन कथोरे एक स्वतःचं एक व्यक्तिमत्व घेऊन आहे, त्यांचं एक स्वतःच ताकद आहे. आणि हे आमदार किसन कथोरे यांच्यासाठी थोडस धोकादायक ठरू शकतं. जसं बाळ्यामामा यांचं उमेदवारी धोकादायक ठरली, तशीच यांना सुद्धा ठरू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमदार किसन कथोरे यांच्याविषयी बदलापूर शहरात जे प्रचाराचे मुद्दे आहेत, आताच माझं काही लोकांशी बोलणं झालं
जे महाविकास आघाडीचे आहेत, तर ते महाविकास आघाडीची जी काही रचना आहे त्याच्यामध्ये हल्ली काय झालंय की राजकीय पक्ष जरी असले तरी ते एकमेकांना कोणी कुठे मदत करतं हे आपण कपिल पाटील यांच्या निवडणुकीमध्ये पाहिलंच आहे. तर असंच काहीसं होऊ शकतं अशामध्ये. आणि तुम्हाला ही जी काय असं एकतर्फी, आता मी काल काहीतरी एक आमच्या आपले बदलावच्या ह्याच्यात लिहिलं की आमदार किसन कथोरे यांना उमेदवारी दिली ती योग्य आहे का. तर मला असं म्हणायचं नव्हतं की ते योग्य आहेत का, मला असं म्हणायचं की तुम्हाला काय वाटतं असं लोकांना. तर ते किसन कथोरे यांचे समर्थक ते कमेंट बॉक्समध्ये अगदी असं लिहायला लागले की आपले बदलापूर कायम विरोधात करतंय असं तसं. तर असं काही नसतं. आम्ही कुठल्या राजकीय पक्षाला आणि कोणाचा द्वेषही करत नाही आणि कोणाचं जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत नाही. त्याचा त्रास आम्ही सहन करतोय. तुम्ही आमच्या वृत्तवाहिनीत पाहिलं असेल ते गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही कुठल्या राजकीय पक्षांनी आम्हाला बोलवलं आणि आम्ही त्यांच्या काही बातम्या कव्हर करतो असं होत नाही. कारण का, तर ते आम्हाला आमच्याशी त्यांचं काही हे नाहीये. म्हणजे त्यांना आपले बदलावची जी स्वतंत्र पत्रकारिता चालली आहे ती आवडत नाहीये आणि आम्हाला त्याच्याबद्दल काही खेदही नाहीये. मुद्दा असा आहे की जे समर्थक असतात ते फार अस्वस्थ असतात कारण त्यांचे संबंध असतात ना. तर मग त्यांना वाटतं की आता हेच कायम राहायला पाहिजेत. आमदार किसन कथोरे असतील किंवा उद्या सुभाष पवार निवडून आले तर असं नसतं. आम्ही ज्यावेळेस कुठली भूमिका मांडतो त्यावेळेस सत्ताधारी पक्षाचे जे काही असतात त्यांची जबाबदारी असते ना, नागरिक समस्या असतील किंवा काय असतील तर त्याच्या संदर्भात बोलत असताना असं चित्र निर्माण होतं की अरे हे सतत आपल्या पक्षाच्या विरोधात बोलतात आपले बदलापूरचे. तर असं नाहीये. उद्या जर हे झालं, आता आम्ही मागे सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांचं पण रेल्वेच्या संदर्भात विरोधात बातमी केली होती. मग त्यांचं पण असं प्रश्न निर्माण झाला त्यांच्या काही समर्थकांकडनं की तुम्ही असं कसं काय करता. तर आमचं असं काही नाहीये. ज्या सामान्य माणूस आहे त्याच्याशी आम्ही जोडले गेलेलो आहोत म्हणूनच आमचं वृत्तवाहिनीला 1 लाखापेक्षा जास्त आज फॉलोअर्स आहेत. तर मी त्या समर्थकांना सांगू इच्छितो की आम्ही असं कुठली एकतर्फी भूमिका मांडत नाही, जी वास्तव आहे ते मांडत असतो. तर मी ज्यावेळेस महाविकास आघाडीतल्या काही लोकांशी बोललो जे ह्या सगळ्या घटनांमध्ये काम करतायत, तर मी त्यांना विचारलं की किसन कथोरे यांच्याविषयी तर खूप लोकांना असं हे आहे, म्हणजे आपुलकी आत्मीयता आहे त्यांच्या, ज्या एकूणच त्यांचे काही समर्थक आहेत ते तर म्हणजे असं आज किसन कथोरे यांचं वय 70च्या आसपास आहे. तर ते अजून ही निवडणूक लढवत आहेत. म्हणजे ज्यावेळेस ही तर त्यांच्या ह्या वयामध्ये पण ते निवडणूक लढवतात आणि लोकही तितकेच त्या काही जे त्यांना मानणार आहेत ते खूप खुश आहेत. तर मी म्हटलं तुमच्याकडे मुद्दे काय आहेत? तर त्यांनी काही मुद्दे मला सांगितले की जे खरोखर विचार करण्यासारखे आहेत. तर पहिला मुद्दा त्यांनी सांगितलं की कोरोना काळामध्ये किसन कथोरे कुठे होते म्हणून. तर मी म्हटलं हा मला आमचं कोरोना काळामध्ये आपल्या बदलापूर हे चालूच होतं आणि त्या काळातच आम्ही काम केलं कारण की इतर जी माध्यमं होती ती बंद पडली होती. तर मी म्हटलं हे बरोबर आहे कारण का कोरोना काळामध्ये काम केलं फक्त वामन म्हात्रे यांनी आणि खरोखर म्हणजे कौतुकास्पद काम. म्हणजे त्या काळात त्यांचा भाऊ भावाला कोरोना झाला, त्यांचे वडील हे झाले, वारले. या सगळ्या घटनांचं कुठेही भांडवल न करता शिवसेनेचे जे शहर प्रमुख आहेत वामन म्हात्रे हे कुठेही घरात बसले नाही आणि अत्यंत म्हणजे खूप तळागाळात जाऊन त्यांनी काम केलं. सर्वसामान्य घटकाला आधार देण्याचं काम केलं आणि त्यावेळेला इतर पक्षाचे लोक म्हणजे कपिल पाटील खासदार होते तेही दिसत नव्हते आणि हे आमदार किसन कथोरे आणि भाजपच्या पातळीवरती थोडस खूप अशी शांतता होती. त्यावेळेस वामन म्हात्रे खूप काम करत होते. हे त्याच्या बोलण्यात मला म्हणजे लक्षात आलं. मी म्हटलं हे मान्य आहे मला की कथोरे साहेब हे त्या काळात नव्हते ज्यावेळेस ते बघायला गेलं तर सिनियर आमदार होते आणि बदलापूर शहरात त्यांना मानणार होतं. म्हणजे काही काही कार्यक्रम तर वामन म्हात्रे केले. म्हणजे अन्नछत्र उघडलं की आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते ते अन्नाचे पाकिट वगैरे वाटण्याचा कार्यक्रम झाला. हे आमच्याकडे बातम्या होत्या त्याच्या. तर मी म्हटलं हे बरोबर आहे. म्हणजे आमदार किसन कथोरे त्या काळात नव्हते, होते तर ते वामन म्हात्रेच्याच कार्यक्रमात काय असतील तर पाहुणे म्हणून त्यांना बोलवलं जायचं. तर मला ही मुद्दा त्यांनी मला जेव्हा सांगितलं तर मला तो मुद्दा त्यांचा पटला. ह्याच्यावरती ते महाविकास आघाडीचा प्रचाराचा रोख राहणार आहे. तर मला मग जाणवलं की हा मुद्दा जो आहे मांडलाय तर हा आमदार किसन कथोरे यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. त्यांच्यानंतर दुसरा मुद्दा महाविकास आघाडीच्या जे काही रणनीतिकार आहेत त्यांनी मला सांगितलं की पालिकेतील जो भ्रष्टाचार आहे प्रशासकीय काळामध्ये त्याच्यात आमदार किसन कथोरे यांनी कधी एक चकार शब्द नाही काढला, कधी चौकशीची मागणी नाही केली किंवा ते सत्ताधारी पक्षाचे होते 2.5 वर्षामध्ये आणि त्या काळात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. या नगरपालिकाला लुटून खाल्ली या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी
आणि त्याच्यात हे राजकारणी पण त्यांचा सहभाग होता, परंतु कोणी आवाज नाही उठवला. आमदार किसन कथोरे यांचं नैतिक कर्तव्य होतं की थांबवलं. म्हणजे शेवटी तर 22,50,000 रुपयेच ह्या नगरपालिकेत उरले होते. आता माहिती नाही किती आहेत. ज्यावेळेस मारुती गायकवाड आले त्यावेळेस 1-2 महिन्यापूर्वी, तर त्यांनी तो एक मुद्दा मांडला की हे त्यावेळेस का गप्प होते, म्हणजे ह्यांची जबाबदारी नव्हती का? तर मी म्हटलं बरोबर आहे. हे पण महत्वाचा मुद्दा आहे. हा एक मुद्दा आहे त्यांच्या विरोधात. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की बदलापूर शहराची आज काय परिस्थिती आहे, की म्हणजे त्यामुळे त्यांनी मला म्हणजे आपले बदलापूरच्या माध्यमातून सांगितलं की अनेक ठिकाणी पाणी येत नाही इमारतींना वगैरे. हा प्रश्न कपिल पाटील यांच्या वेळेला पण उपस्थित झाला होता की पाणी नाहीये इमारतींना. त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था दुरावस्था आहे, म्हणजे संपूर्ण पाणी तर पाणी जे पाहिजे ते नाहीये. पाणी जे इमारतींना पोहोचवण्यासाठी जे काही जलवाहिन्या आहेत, पाईपलाईन आहेत, त्या नाहीयेत. त्याच्यानंतर सांगितलं की हे तसंच्या तसं विद्युत म्हणजे लाईटच्या संदर्भात, म्हणजे विजेच्या संदर्भात पण हीच समस्या आहे. आज सातत्याने लाईट जाते असते आणि ही समस्या मधल्या काळात थोडीशी कमी झाली पावसाळ्यात, परंतु आता परत एकदा चालू झाली. आपल्या बदलापूरच्या कमेंट बॉक्समध्ये पण तसं असतं, लिहिलेलं असतं. तर हा एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्याच्यानंतर शिक्षण असेल, म्हणजे ज्या सरकारी शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हटला की आरोग्य व्यवस्थेचं काय आहे. तर मी म्हटलं काय तुमच्याकडे मुद्दा? तर ते म्हणाले की हे ग्रामीण रुग्णालय होतं, ते त्यांनी त्याच्यानंतर उपजिल्हा रुग्णालय केलं. त्याच्यानंतर आता त्याला म्हणजे आणखीन त्याचा दर्जा वाढवला आणि एक सामान्य रुग्णालय म्हणून, म्हणजे आणखीन त्या रुग्णालयाचं एकूणच आवाका वाढवला. परंतु जे उपजिल्हा रुग्णालय म्हणून त्याला मान्य होते ते त्याच सुविधा आजही आहेत त्याच्यामध्ये नवीन सुविधा काय वाढलेल्या नाहीयेत. नाही, ग्रामीण रुग्णालय असताना तर आम्ही पण आपले बदलापूर असताना पाहिलं की तिथे 3 दिवस लाईटच नव्हती आणि सगळे जे काय रुग्ण होते स्वतःच्या घरातनं इन्व्हर्टर वगैरे आणून करत होते. हे मान्य होतं. तर अशा त्याने अनेक मुद्दे होते ते मांडले की म्हणाले हे लोक काय आता हे म्हणजे जे आहेत मंडळी ती काय लोकांना आम्ही हा मुद्दा पटवून देऊ आणि आमदार किसन कथोरे यांच्या संदर्भात ही जी काही भूमिका आहे ती आम्ही सांगू. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा आत्ताचा जो मुद्दा आहे तो त्यांनी मांडला महाविकास आघाडीकडनं, की बदलापूर लैंगिक अत्याचार, जे बदलापूरला बालिका लैंगिक अत्याचार प्रकरण झालं त्याच्यामध्ये आमदार किसन कथोरे यांनी कोणत्याही भूमिका घेतली नाही. एकच भूमिका घेतली की ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेला, हे महाविकास आघाडीचं एक सूत्र आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर त्यांनी सांगितलं की त्यावेळेस आमदार किसन कथोरे यांनी एकही शब्द उच्चारला नाही, एकच शब्द उच्चारला, आंदोलन हे बाहेरचे आहेत म्हणून. ते म्हणाले की हे जर आंदोलन झालं त्यावेळेस आमदार किसन कथोरे यांनी त्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांचं एकूणच त्यांचा जो हे होता, त्यांचे जे काही एकूणच अधिकार होता त्याचा वापर करून गुन्हा दाखल करून घ्यायला होता. परंतु त्यांनी ते तर केलंच नाही, परंतु आंदोलकांना हिणवलं. जे आंदोलक ह्या बदलापूर शहरामध्येच होते त्यांना बाहेरचं असं म्हटलं त्यांनी. असे हे महाविकास आघाडीचे त्यांनी काही मुद्दे सांगितले, आणखीन बरेच काही मुद्दे सांगितले. मी काय ते आता सगळे सांगत बसत नाही. पण एकूणच कपिल पाटील यांचं पण तुम्ही जर भाषण पाहिलं मुरबाडचं तर त्याच्यात पण त्यांनी म्हटलं की हे आता भूमिपूजन करतायत काही लोक, म्हणजे त्यांना किसन कथोरे यांनाच म्हणायचं होतं. त्यांनी नाव नाही घेतलं. तर म्हणाले जिथे खड्डा आहे तो मतदारसंघ माझा नाहीच आहे म्हणून. मग आता हे रस्ते जे कामं करतायत खड्ड्या बुजवण्याचं किंवा नवीन रस्ते करण्याचं, मग त्या रस्त्यांना काय खड्डे नव्हते का? जर खड्डे होते तर मग तुम्ही असं का म्हणत होते, आणि जर नसतील खड्डे तर तुम्ही नवीन रस्ता का करतायत? असाही प्रश्न कपिल पाटील यांनी विचारला. बाकी मी राजकीय विश्लेषणामध्ये एकूणच जी काही आहेत निरीक्षण, म्हणजे ही निवडणूक कशी होईल मी काही आणखीन आपण रोज साधारणपणे भेटूया आणि मी तुम्हाला ह्याच्या संदर्भात माहिती देत राहीन. मी थोडक्यात एकच मुद्दा तुमच्या लक्षात आणून देतो की तुम्ही जर पाहिलं आमदार किसन कथोरे यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाली पहिल्या यादीमध्येच, त्यावेळेस तुम्ही जर लक्षात घेतलं तर माजी खासदार कपिल पाटील यांनी त्यांना कुठेही शुभेच्छा दिल्याचं मला वाचनात आलं नाही किंवा मला कुठेही त्यांचा व्हिडिओ दिसला नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा, शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे, जे एक बदलापूर शहराचे एक असं ज्याची शक्ती असलेला एक नेता आहे. मुरबाड लावून त्यांचा चांगला संपर्क आहे, परंतु बदलापूरमध्ये नक्कीच त्यांचा चांगला एक वर्चस्व आहे. त्यांनी सुद्धा खरं ते तर महायुतीचे आहेत आणि शिवसेना शिंदे गट, भाजप आणि अजितदादा राष्ट्रवादीचा जो गट आहे त्यांचा एकत्रितच महायुती आहे. तर त्या महायुतीच्या एका उमेदवाराला शुभेच्छा
दिल्याचा तुम्हाला कुठेही मला तर वाचण्यात नाही आलं. तुम्हाला असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या नाही, उलट ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले. कोणाबरोबर? सुभाष पवार आणि स्वतः वामन म्हात्रे गेले आणि त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की ही सीट आपली आहे, आपण ही ह्यांना सोडता कामा नये, असा त्यांचा दावा आहे. म्हणजे एकूणच तुम्ही जर लक्षात गेलं तर राजकीय थोडंसं चित्र स्पष्ट होत आहे. आणि इतकं वाटतं तितकं सोपी ही लढाई आमदार किसन कथोरेंना असेल असं मला वाटत नाही. आज राज्यामध्ये 2 क्रमांकाचा विजय, ज्यांनी मताधिक्य मिळून विजय घेतला होता मागच्या निवडणुकीमध्ये, पण त्यावेळेस ते वामन म्हात्रेही त्यांच्याबरोबर होते, एकत्रित शिवसेना होती. हे सगळं राजकीय चित्र त्यावेळेस वेगळं होतं. आज चित्र बदललेलं आहे. आज जो लीड होता मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला, तो पण कमी झालाय. बदलापूर शहरात पण कमी झालेला आहे. हे तुम्ही वास्तव लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा एकत्रित आपण आणखीन पुढे जाऊन विचार करूया की काय नेमकं होणार आहे. आणि जसं जसं मला माहिती मिळेल तशी मी तुम्हाला येऊन सांगत राहीन. परंतु माझी एकच विनंती आहे की आमदार किसन कथोरेंचे समर्थक असतील, म्हणजे महायुतीचे असतील, महाविकास आघाडीचे असतील, या सगळ्यांनी संयम बाळगला पाहिजे. आणि लोकांना कुठेही, म्हणजे एक तर त्यांचा समर्थक आमदार किसन कथोरेंचा मला म्हणाला की लोकांना ठरवून द्या वगैरे. आता लोकच ठरवणार आहेत ना, म्हणजे आम्ही काय सांगून काय होणार नाही. मी असं फक्त प्रश्न विचारला की त्यांच्या उमेदवारी योग्य आहे का, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, लोकांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न होता. तर त्यांनी खूप असे, म्हणजे त्यांचे जे समर्थक असतात ते खूप द्वेषाने येतात. तर मला त्यांना विनंती करायची की तुम्ही असं एकदम आक्रमक होऊ नका. कारण का विरोधातही लोक असतात, काही तिथे कमेंट्समध्ये लोकांनी योग्य विरोधात पण लिहिलेलं आहे. तर तुम्ही असं लोकांना गृहीत धरू नका. लोकांना मान करा, मान द्या, सन्मान द्या. आणि लोकांना पण भावना व्यक्त करू द्या, तसं आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून व्यक्त करतो. तर आम्हाला काही असं कोणाशी हे नाहीये, वैर किंवा मित्रत्वाचं असं नाहीये. जे काही आम्हाला जे जाणवतं ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. तर संयम ठेवा आणि ही निवडणूक योग्य दिशेने जाईल, योग्य होईल, असा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया. असंच तुम्ही हे आपले बदलापूर पेज जे आहे ते फॉलो करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त अशी माहिती मिळेल. आणि आपण आपला महाराष्ट्र डिजिटलच्या माध्यमातून अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ असतील, कल्याण ग्रामीण असेल, इतर जे काही आपल्या आजूबाजूचे परिसरातले मतदारसंघ आहेत त्यांचा पण आढावा घेणार आहोत. परंतु जास्तीत जास्त आपले बदलापूरच्या माध्यमातून आपण मुरबाड विधानसभा मतदारसंघावरती जास्तीत जास्त लक्ष देऊया. बाकी पण आपण राजकीय विश्लेषण नक्कीच करणार आहोत. तर नक्की हा व्हिडिओ फॉलो करा, हे जे आपलं पेज आहे ते फॉलो करा आणि आम्हाला साथ द्या. नमस्कार.